नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 15 मार्च 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी खालीलपैकी कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय या ठिकाणी बनलेले आहेत? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी मॉरिशस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मॉरिशस या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय या ठिकाणी व्यक्ती ठरलेले आहेत, या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. पूर्व भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे सुरू होणार आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, बिहार या राज्याच्या अंतर्गत म्हणजेच पूर्व भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प या ठिकाणी सुरू होणार आहे. बिहारमध्ये पर्टिक्युलरली कोणत्या जिल्ह्यामध्ये म्हटलं तर नवाडा नावाचा जिल्हा आहे. ठीक आहे, 2 एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. NTPC एक वीज कंपनी बिहारमध्ये एक अणु प्रकल्प उभारण्याची योजना आखत आहे. बिहार पूर्व भारतातील पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाचे घर बनणार आहे, ज्यामध्ये युरेनियम, प्लुटोनियम आणि थोरियम पासून ऊर्जा निर्मिती करण्याची या ठिकाणी ही योजना आहे. पर्याय क्रमांक डी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बिहारबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 22 मार्च 1912ला. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे पटना. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, वाल्मिकी, राजगीर आणि कानवर, आणि एकच महत्त्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. बोंगो सागर नावाची एक एक्झरसाइज आहे, मिलिटरी एक्झरसाइज आहे, युद्धाभ्यास आहे. तो भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर बोंगो सागर, बी फॉर बांगलादेश असं या ठिकाणी तुम्ही ट्रिकने लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, तर कोणत्या ठिकाणी ही युद्धाभ्यास होत आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये हा युद्धाभ्यास झालेला आहे. कोणकोणत्या देशामध्ये तर भारताच्या नौदलामध्ये आणि बांगलादेशच्या नौदलामध्ये यांच्यामध्ये या ठिकाणी बोंगो सागर युद्धाभ्यास बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे, 2 पॉईंट लिहून घ्या. 2018 पासून संयुक्त नौदल गस्त आणि सराव आयोजित केला जात आहे. ठीक आहे, याच्यामध्ये भारतीय युद्धनौका कोणती आहे ज्यानं या ठिकाणी याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे तर INS रणवीर ही युद्धनौका याच्यामध्ये सहभागी झालेली आहे. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक बी बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बांगलादेशबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या. पंतप्रधान आहेत मोहम्मद युनूस, राजधानी आहे ढाका आणि चलन आहे बांगलादेशी टका. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. खालीलपैकी कोणी भारताचा पहिला व्यावसायिक अवकाश पाळत ठेवणारा उपग्रह स्कॉट SCOT हा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे? तर लिहून घ्या. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दिगंतारा. काय आहे हे तर बेंगलोरमध्ये स्थित अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप आहे, म्हणजेच या ठिकाणी स्पेस टेक्नॉलॉजी स्टार्टअप आहे, बेंगलोरमध्ये स्थित आहे. दिगंतरा याचं नाव आहे. यांनी या ठिकाणी भारताचा पहिला व्यावसायिक अवकाश पाळत ठेवणारा उपग्रह ज्याचं नाव आहे स्कॉट ते या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे. भारताचा हा पहिला व्यावसायिक अवकाश देखरेख उपग्रह आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं स्कॉट SCOT याचा फुल फॉर्म काय तर स्पेस कॅमेरा फॉर ऑब्जेक्ट ट्रॅकिंग. ठीक आहे, या ठिकाणी हे जे काही स्कॉट आहे याची रचना कक्षीय, मोडतोड आणि अवकाशातील इतर वस्तूंचा मागोवा घेण्यासाठी केली आहे. अगदी 5 सेंटीमीटर इतक्या लहान वस्तूंचाही या ठिकाणी हा जो काही उपग्रह आहे तो मागोवा घेण्याची याची कॅपॅसिटी आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. कांगेर नावाचं कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यान, कांगेर व्हॅली नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक ए छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर छत्तीसगड राज्याच्या अंतर्गत हे कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यान स्थित आहे. ठीक आहे, का या ठिकाणी हा प्रश्न महत्त्वाचा आहे तर 2-3 पॉईंट लिहून घ्या. कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यानाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. यामध्ये कोटमसर,
कैलास आणि दंडकसह 15हून अधिक चुनखडीच्या गुहा आहेत. ही सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. कांगेर नावाची नदी आहे, या नदीवरून या उद्यानाचे नाव पडलेले आहे. आणि एक पॉइंट लिहून घ्या, छत्तीसगडमधील एखाद्या स्थळाचा या प्रतिष्ठित यादीमध्ये समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पर्याय क्रमांक ए छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. छत्तीसगडबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 2000 साली. मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साई, राज्यपाल आहेत रामेन डेका आणि राजधानी आहे नया रायपूर. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इंद्रावती आणि कांजरघाटी आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत गँगरेल, मुरमसिल्ली आणि कुटाघाट. पाहूया पुढचा प्रश्न. आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी कोणत्या संस्थांनी देशव्यापी मोहिमा सुरू केलेल्या आहेत? पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर RBI आणि नॅशनल सेंटर फॉर फायनान्शियल एज्युकेशन. पर्याय क्रमांक ए आणि बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. उद्देश काय आहे तर आर्थिक साक्षरता वाढवणे, म्हणजेच काय टू बूस्ट, या ठिकाणी काय म्हणता येईल फायनान्शियल लिटरसी असं इंग्रजीमध्ये म्हणता येईल. ठीक आहे. तर RBI आणि NCFE नॅशनल सेंटर फॉर फायनान्शियल एज्युकेशन या 2 संस्थांनी देशव्यापी मोहिमा सुरू केलेल्या आहेत आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी. पुढचा प्रश्न. दरवर्षी जागतिक ग्राहक हक्क दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवशी दरवर्षी 15 मार्चला आपण या ठिकाणी जागतिक ग्राहक हक्क दिवस म्हणून साजरा करतो, ज्याचा उद्देश ग्राहकांच्या हक्कांबद्दल जागतिक स्तरावर जागरूकता वाढवणे हे आहे. हा दिवस ग्राहकांना त्यांच्या हक्काबद्दल माहिती देतो आणि त्यांना न्याय मिळवण्यास मदत करतो, ज्याची 2025 ची थीम आहे अ जस्ट ट्रान्झिशन टू सस्टेनेबल लाईफस्टाईल. म्हणजेच मराठीमध्ये ट्रान्सलेशन होईल शाश्वत जीवनशैलीकडे एक न्याय्य संक्रमण. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 12 मार्चला आहे नो स्मोकिंग डे. त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. त्यानंतर 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2025 कोणत्या 2 ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते? तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही. कोणकोणते? तर पर्याय क्रमांक ए लद्दाख या ठिकाणी आणि पर्याय क्रमांक बी जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी. या 2 ठिकाणी खेलो इंडिया जे काही विंटर गेम्स आहेत 2025 या वर्षातील संस्करण यांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. याच्यामध्ये जे काही मेडल टॅली आहे याच्याबद्दल जर आपण चर्चा करायची म्हटलं तर अव्वल स्थानी आलेला आहे पदक तालिकेमध्ये आर्मी. टोटल 18 पदके जिंकले आहेत. त्याच्यामध्ये 7 सुवर्ण आहेत, 5 रौप्य आहेत आणि 6 कांस्य आहेत. आणि आपला महाराष्ट्र या ठिकाणी 4थ्या क्रमांकावरती आहे. महाराष्ट्राने टोटल 13 पदके जिंकले आहेत. त्याच्यामध्ये 3 या ठिकाणी सुवर्ण पदके आहेत, 5 रौप्य पदक आहेत आणि 5 कांस्य पदक आहेत. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. या पदक तालिकेमध्ये 1 नंबरला आहे आर्मी, 2 नंबरला आहे हिमाचल प्रदेश, 3 नंबरला आहे लद्दाख आणि 4 नंबरला आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. पुढचा प्रश्न. युरोपियन युनियनने एप्रिल 2025 पासून टिंबटिंब किमतीच्या अमेरिकन वस्तूंवरती प्रतिशुल्क लादण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर पर्याय क्रमांक ए 26 अब्ज युरो किमतीच्या अमेरिकन वस्तूंवरती प्रतिशुल्क लादण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोणी? तर EUने, युरोपियन युनियनने. कधीपासून? एप्रिल 2025 पासून. ठीक आहे. पुढचा प्रश्न. वेटलँड वाईज यूजसाठी रामसर पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे? प्रश्न विचारला जाऊ शकतो. स्टार मार्क करून ठेवा. पर्याय क्रमांक सी जयश्री व्यंकटेशन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? जयश्री व्यंकटेशन असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी वेटलँड वाईज यूजसाठी रामसर पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय व्यक्ती ठरलेल्या आहेत. 2 पॉईंट लिहून घ्या.
ती जगातील पाणथळ जागांमध्ये बदल घडवणाऱ्या 12 महिलांपैकी एक महिला आहे. जयश्री व्यंकटेसन भारतातील पाणथळ जागा, विशेषतः चेन्नईतील पल्लीकरनाई दलदलीचे जतन करण्याच्या तिच्या समर्पणासाठी प्रसिद्ध आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलामध्ये कॉर्पॅट CORPAT नावाचा एक्झरसाइज सराव आयोजित करण्यात आलेला आहे? तर अगेन पर्याय क्रमांक सी बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. भारतीय नौदलाचा याच्यामध्ये सहभाग आहे. युद्ध नौका होती याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेली INS रणवीर आणि बंगालच्या उपसागरामध्ये हे सराव आयोजित करण्यात आलेले आहेत. आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं बोंगो सागर ही देखील बांगलादेश देशाच्या नौदलासोबत एक्झरसाइज आहे. याची 2025 मध्ये 4थी आवृत्ती आहे आणि हे जे काही कॉर्पट 25 आहे बांगलादेशासोबतच आहे, याची या ठिकाणी 2025 मध्ये 6वी आवृत्ती आहे. क्लिअर. पाहूया पुढचा प्रश्न, भारत आणि टिंबटिंब यांनी त्यांची भागीदारी वर्धित धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर पर्याय क्रमांक बी मॉरिशस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारत आणि मॉरिशस यांनी त्यांच्या भागीदारी वर्धित धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा निर्णय घेतलेला आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. भारत आणि मॉरिशस उपग्रहाच्या विकास आणि प्रक्षेपणावरती काम करणार आहे. मॉरिशसचा नुकताच या ठिकाणी सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय नेते ठरलेले आहेत. आणि अजून एक पॉईंट लिहून घ्या, आपल्या भारतातील इस्रो मॉरिशसमधील शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांना प्रशिक्षण देईल. कुणाला? तज्ज्ञांना. पाहूया शेवटचा प्रश्न, भारतातील पहिली जागतिक पॅरा ग्रांड प्रिक्स स्पर्धा कोठे आयोजित केली जात आहे? तर पर्याय क्रमांक ए नवी दिल्ली या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, जे काही पहिली जागतिक पॅरा ग्रांड प्रिक्स स्पर्धा आहे ती या ठिकाणी आयोजित केली जात आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, 2024च्या वायू प्रदूषण क्रमवारीमध्ये भारताला कोणते स्थान देण्यात आलेले आहे? 10वे, 8वे, 5वे की 3रे? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 12 मार्चला आहे नो स्मोकिंग डे. त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. त्यानंतर 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर.